तर हा आहे गावाकडला गावरान आंबा, झाडावर पिकलेला, कुठलाही आडी, एकदम लाल भडक. मी आंबा खाऊन घेतो, तुम्ही व्हिडिओ बघा. एक नंबर. आजकाल लोक काय झालंय की हापूस आंबा, पायरी आंबा, तोतापुरी आंबा, गहू आंबा, केसर आंबा, तर ह्या सगळ्या नवीन आंब्याच्या नादात हे गावात मिळणार आपल्या गावठी आंबे हे विसरत चाललेत. कारण विषय काय झाला माहिती काय, ही ज्या आंब्यांची मी नावं घेतली, ही आंबा आपल्याला घरात आणून केमिकलमध्ये घालून किंवा आडीमध्ये घालून ही पिकत ठेवावं लागतात. पण हे जे काय गावाकडे मिळणारे जे आंबा आहेत, तर हे आंबा असं झाडावर पिकतात आणि झाडावर पिकल्यामुळं ह्याची टेस्ट एक नंबर असते. तर आम्ही गावाकडं ज्यावेळी पहिला पाऊस पडतो, वादळी पाऊस येऊन जातो, तर त्यावेळी हा पाऊस गेल्या गेल्या आम्ही शेताकडे जातो आणि जी काय आंब्याची झाडं आहेत, तर त्याच्या खाली अशी भरपूर आंब्याचा साठा पडलेला असतो, पिकलेला आंब्याचा अस्सल आंबं सगळं झाडाच्या खाली पडलेलं असतं. आज मी माझ्या मित्राच्या शेतात आलो आहे आणि त्या मित्रानं बरेच आंबे काढून नेलेले आहेत माझ्या आधीच. पण काय विषय नाही, जरी त्यानं काढून नेलं असलं तरीसुद्धा या झाडाला मला पिकलेला आंबा गावणार म्हणजे गावणार, हे 100% मला माहीत आहे. तर तुम्हाला दाखवतो पिकलेला आंबं कसं आहे. झाड आहे याचं काय आपण कच्चा आंबा काढणार नाही, त्यामुळे मित्रा तू काय नाराज होऊ नको, तुझ्या झाडाचं आम्ही आंबं काढत नाही आहे कच्चं, पण जे पिकलेलं आहे तेवढंच मी गोळा करून येते. तर हे बघा, हा पहिला आंबा आपल्याला गावलेला आहे, हा दुसरा आंबा आहे, हा तिसरा आंबा आहे. तर हे सगळे पिकलेला आंबा आहेत, हे आता आपण इथं गोळा करून घेऊया. तर हा देठ बघू शकता, देठाला जर दिसायला लागला आहे, याचा अर्थ काय हा जास्त वेळ झालं पडलेला नाही आहे, आत्ताच पडलेला आहे थोड्या वेळापूर्वी. त्यामुळे खाली पडला आहे, त्याच्यावर काहीतरी चुकून जाईल, साप फिरून जाईल वगैरे असलं काही टेन्शनचा विषय नाही. त्यामुळे हे असं बघून घ्यायचं आंबं, बघून घेतले की काय प्रॉब्लेम नाही. तर हे झाडाखाली पिकलेला आपल्याला भरपूर गावणार आहेत, प्लस आपण झाडावरचं सुद्धा काढणार आहे. हे बघा, या वाघ्यान शिडी लावली आहे झाडाला, कोण चढले माहीत नाही, पण ठीक आहे, ह्या वर्षी त्यानं माझ्या आधी बाजी मारल्या, त्याचंच झाड आहे त्यामुळे काय विषय नाही. तर पाऊस जोरदार झाला आहे, त्यामुळं आंबं पण बरंच पडलेलं आहेत. आणि फक्त आपण आज पिकलेला आंबा गोळा करायचा आहे, आपण कच्चा आंबा आणायला आलेलो नाही आहेत, कारण आपल्या मित्रांनं ऑलरेडी आंबं काढलेलं आहे. एवढंच काय, आंबं काढताना ह्यांना ढापूसुद्धा पडलेलं आहेत. आणि शिडी लावल्याबद्दल धन्यवाद, तशी मला शिडीची गरज पडत नाही. आणि हे बघा, झाडाला पहिलाच पिकलेला आंबा, थोडासा लागला आहे पण काय हरकत नाही. आणि बघा, या झाडाला हे अशा मुंगी असतात, त्यामुळे सहसा कोण अशा झाडावरून चढायचा प्रयत्न करत नाही. पण ज्या झाडावर अशा मुंगी आहेत त्याच झाडाला आंबं राहतात आणि त्याच झाडावर आपण चढतो. झाडावर आलो आहे, जास्त काय डोकं लावायची गरज नाही. काय जरासं नुसतं असं झाड लावायचं, असं आंबं खाली पडतात आणि हळू हलवल्यामुळं फक्त पिकलेलं तेवढंच पडतं. तर आवाज ऐकू शकताय तुम्ही, पिकलेला आंब्याचं धडाधड पडायला. कसं आहे, आणि
बघा फक्त आणि फक्त ह्या प्रेशरला पिकलेलाच आंबा तेवढा पडणार, कच्चा आंबा पडणार नाही. आणि मित्राचं नाव काही घेत नाही, आपण एकाच मित्राच्या शेतात जाऊन असा दरोडा टाकत असते. मित्रांनो, झाडावर पिकलेली आंब्याची काय मजा असते ते मी तुम्हाला दाखवतो. हा आंबा बघा, हिरवागार आंबा आहे काय काय हा. आणि आपण बाजारात कसला घेतोय, पिकलेला पिवळा धमक झालेला असं समजून आपण घेतोय. हा पिकलेलाच आंबा आहे. हा पिकलेलाच आंबा आहे. हे आम्ही असे आमच्या लहानपणीची आठवण आहेत. आंबा पिकलेला आंबा काढला की तो असा त्याच झाडाला घासायचा, त्याचा जर गेला की मग तो आंबा फोडायचा. तर हा बघा आंबा तोच आहे. अतिशय गोड आंबा आहे, अतिशय. हा गोड आंबा आपल्याला आडीत पिकवलेला किंवा औषध मारून पिकवलेला आंबा एवढा गोड लागत नाही. आणि रोहित पवार काय फक्त फोडचं व्हिडिओ बनवत नाही, तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी ज्या बालपण आपल्याला आठवतात, आपल्या अंगातलं एक बाळ जिवंत ठेवतात, अशा ॲक्टिव्हिटी मी नेहमी करत असतो. तुम्हाला अजून एक आंबा दाखवतो. ते तुम्ही म्हणाल घरातनं घेऊन आले काय काय. 2 मिनटं थांबा. डोक्यावर बघू शकता इथं आंबा आहेत काय. असं दाबून चेक करायचं. 2 पिकलेला आंबा आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. तसं खाली भरपूर पडल्यात, झाड हलवल्यामुळं सगळं वरचं आंबा खाली पोचलात. खाली गेल्यावर पण दाखवतो. तर हा बघा आंबा, अजून एक आहे. हा त्यापेक्षा जास्त पिकला आहे, त्याच्यापेक्षा जास्त गोड आहे. मागे खाल्ला त्यापेक्षा खतरनाक. आणि हे सुख फक्त गावाकडे आहे, शहराकडे नाही. गेल्या वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता. शहरातली लोक गावाकडल्या लोकांची नावं ठेवतात, आणि तीच लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत हे असा रानमेवा खायला गावाकडे येतात. आणि गावाकडल्या पोरांनी म्हणतात काय, चला आंबा खायला जाऊ, फणस खायला जाऊ. तर हे सुख फक्त गावाकडल्या लोकांच्या नशिबात आहे. जबरदस्त. फक्त व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी नाही आहे, खरोखर झाडावर पिकलेला आंबा 1 नंबर. पहिला झाडावर पिकलेला आणि मग बाकीचं काय असेल ते. स्वप्नील गुरवच्या झाडावर आहे आपण. स्वप्नील गुरवचं नाव घेतलेलं आहे व्हिडिओ. बाकीचं आंब झाडतो आणि खाली गोळा करतो. फक्त पिकलेला आंब, कच्चा आंब नाही. आणि मग तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो केवढा आंबा गावला. अजून एक गोष्ट सांगायची राहिली. बरीच लोक माझं वजन वाढल्यामुळे मला म्हणतात जाड झालीस. बऱ्याच गोष्टी ॲक्टिव्हिटी करताना तुला प्रॉब्लेम येत असेल. पण मित्रांनो, हे बघा खाली बघा, नाही म्हणलासा
तर 35 फुटावर आहे मी. 35 फुटाच्या झाडावर मी एकदम अचूती चढलो आहे. हे जर तुम्ही करू शकत असाल तर मगच मला उपदेश द्या की तू जाड झालीस. कारण फक्त वजनावर तुमची लवचिकता अवलंबून नसते. तुमच्या मनातून तुम्ही तरुण पाहिजे, मनातून तुम्ही लवचिक पाहिजे आणि प्रत्येक असल्या ॲक्टिव्हिटीसाठी प्रत्येक क्षणाला तयार पाहिजे. आता ही आंबं काढायला येताना माझी बायको बराच वेळ म्हटली जाऊ नका 6:30 वाजलेत. पण आपण काय ऐकलेलं नाही आहे. आपल्याला आंबं खायचं होतं, आपल्याला व्हिडिओ करायचा होता, त्यामुळं आलो आहे. संध्याकाळचे 6:30 वाजल्यात, त्यामुळं व्हिडिओ इतका क्लिअर नाही. त्यामुळं समजून घ्या. स्वतःमधलं बाळ जिवंत ठेवा. तर मित्रांनो, आंबं सगळं झाडून सगळे एकत्र करून झालेलं आहे. आणि हे बघा, हे एवढं A to Z सगळं हे पिकलेलं आंबं आहेत, एकदम गरगरीत. कसं आहे हे तेवढं आंबं हे नाही म्हटलं का तर 31-40 बरं आंबं आहेत. ह्या कशाला विकत आणावं लागतात आंबं. बघू शकताय हे आंबं काढेपर्यंत घाम्या खूम झालो आहे आपण, जबरदस्त. आणि वर आपल्याला हिरवंगार आंबं दिसलेलं. आता खाली उतरलं तुम्ही बघितलं असा पिवळा धमक आंबा आहे. हे तुम्हाला दाखवतो हे आतून कसं आहे. हे आतून एकदम लाल भडक आहे. मी कुठलाही फिल्टर लावलेला नाही हे व्हिडिओ करताना, त्यामुळे समजून जावा कसला आंबा आहे. एक नंबर, जबरदस्त. आणि माझा व्हिडिओ बघून माझी जवळची मंडळी इथं आंबा काढायला इच्छिला. जसा हा व्हिडिओ मी अपलोड करणार तसे या झाडाबरोबर BSF जवानांची सिक्युरिटी लागवणार, सगळ्या आंबा गायब होणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ बघितल्या तिथे येण्याचा प्रयत्न करू नका. ऑलरेडी सगळं आंबं काढलेलं आहेत त्यानं, उरलेलं फक्त मी काढलेत. आणि तीसुद्धा आता लगेच इथं मी व्हिडिओ टाकल्या इथं सिक्युरिटी लागवणार आहे. तर आंबा एकदम खतरनाक आहे. जवळपास 40 आंबा काढल्यात. माझं अजून पण सांगणं हेच आहे, घरातनं बाहेर पडा, आपल्या गावाकडे जावा. गावात असाल तर शेतात जावा आणि शेतात जाऊन असा रानमेवा खावा आणि या उन्हाळ्याचा आनंद घ्या. कारण हे दिवस परत नाही. कारण ह्याच्या अगोदर कुठल्याही आंब्याच्या झाडाखाली पिकलेलं आंबं गावत नव्हतं. कारण तो आंबा पडायच्या आत आमच्यासारखी पोरं ते आंबा गोळा करायला तिथं झाडावर पोचली होती. पण आज हे आंबं इथंच पडाल्यात, इथंच कुजा लागल्यात आणि इथंच बाधवा लागल्यात. कारण आपली मेंटॅलिटी बदलली. आपली कशाला प्रायोरिटी द्यायची इथं आपण चुका लागलो आहे. आणि आपलं जुने दिवस आपण विसरायला लागलो आहे. आणि जेवढे काही आपण जुने दिवस विसरू तेवढं आपण आयुष्य कमी करून घेऊ. तर हा होता आजचा व्लॉग. तर एवढंच माझं सांगणं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत मी आंबं खाऊन घेतो. जय हिंद.